नमस्कार, स्वागत आहे चॅनलवरती। तर आजचा जो व्हिडिओ आहे तर कोंबड्यांच्या नंतर आम्ही पुढे कुठली मोहीम घेणार आहोत। तर अगदी छोटासा प्लॅन आहे। कोंबड्यानंतर आम्ही आता इथे बदकाची अंडी देखील आलेली आहेत आणि बदकाची जी अंडी आहे तर ती इथे आम्ही बसवलेली आहे। बदकाची अंडी बसून साधारण 7-8 दिवस झालेली आहे आणि तब्येत माझी अजिबात खूप जास्त डाऊन होती, आजारी होते मी आणि त्यामुळे मी व्हिडिओ काढू शकत नव्हते। अगदी झोपलेलेच होते आणि व्हिडिओ त्यामुळे काढायला जमलेले नव्हते। तर अशा पद्धतीने कोंबड्यांना आता खाद्यपाणी करून झालेलं आहे। संध्याकाळची वेळ आहे, म्हटलं आता खूप दिवस झाले एखादा व्हिडिओ बनवावा आणि बदकाचे अंडे बसवलेले होते तर तो व्हिडिओ देखील माझा पेंडिंग राहिलेलाच होता आणि त्याची शूटिंग पण मी केलेली नव्हती। तर बदकाचे बदक कोणत्या प्रकारचे आहेत आणि इथे बदकाचे खूप अंडे किती आलेले आहेत घरामध्ये, तर साधारण 15-1 अंडे असतील, कमी जास्त पण असतील। तर मी तुम्हाला ती बदकाची अंडी देखील दाखवणार आहे आणि बदकाच्या अंड्यावर बसवलेली आहेत कावेरी गावरांची खूड कोंबडी। तर कावेरी गावरांची खूड कोंबडी आता ही अंडे काढते की काय ते बघायचं आहे आणि जर हे अंड्यांचा प्लॅन सक्सेस झाला तर कोंबड्यांबरोबर आपल्याकडे बदकंसुद्धा राहणार आहे। बदकं व्हाईट बदकं नाही आहे पण ब्लॅक असे बदक जे आहे ते आहेत आणि बदकाचं जे स्वप्न होतं ते यांचंच होतं, कारण यांना खूप बदक आवडायचे आणि चालू माझं माझ्या मैत्रिणीशी बोलणं झालं तर आम्हाला बदक पाहिजे म्हटलं, विकत कशीही असली तरी मला बदक पाहिजे असं मी तिला म्हटले होते मागेच 2-1 महिन्यापूर्वी, साधारण 3-4 महिन्यापूर्वीचा विषय होता आणि तिला कोंबड्या पाहिजे होत्या। पण आमच्या दोघींचे प्लॅन फ्लॉप झाले, आमचं कॉन्व्हर्सेशन जास्त जमलं नाही आमचंवालं त्यानंतर आणि आम्ही आमच्या कामाला लागलो। त्यानंतर माझ्या ज्या कोंबड्या होत्या मोठ्या त्या बऱ्याचशा सेल झाल्या आणि तिला हव्या होत्या कोंबड्या आणि नंतर तिच्याकडे पण काहीतरी जागेचा प्रॉब्लेम आला आणि बदकाचे अंडे आहेत तर हे अचानक तिने मार्केटमधून त्यांनी टर्की नावाचे जे पक्षी आहेत ते आणलेले आहेत आणि ती मला बोलत होती की हे टर्की तू घेऊन जा, कारण इथे जागेचा प्रॉब्लेम आहे, कुत्रे वगैरे असतात आणि सगळीकडे वाघ सुटलेले आहेत आमच्या तिकडे, तर इथे जागेचा प्रॉब्लेम आहे तर तू हे टर्की घेशील का। तर टर्की पक्षी जे आहे तर याची किंमत विचारल्यानंतर मी म्हणजे एवढे महाग पक्षी मी घेऊ शकतच नव्हते, तर त्याची किंमत होती साधारण 3,500 रुपये। 3,500ला 5 होते टर्की। तर टर्की देखील मी तुम्हाला इथे पुढे व्हिडिओमध्ये दाखवणार आहे आणि बदक कसे आहेत तर ब्लॅक कलरचे बदक आहेत ते पण मी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे। आपले अंडे जर जगले वाचले त्यातले पिल्लं तर नक्कीच आपल्याला बदकं आपल्या पुढे नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघायला मिळणार आहेत की बदकांचा खूप फायदा असतो असं देखील म्हणतात आणि ते आम्ही हौशीने करणार आहोत। तर हौशीचा हा हाऊस जो आहे तो बिझनेसमध्ये रूपांतर कधी होईल कधीच सांगता येत नाही आहे। तर यांचं एक छोटंसं बोलण्याचं जे असतं ना तर ते मी ते एक मोठ्या कन्व्हर्सेशनमध्ये करत असते। तशा पद्धतीमध्ये यांनी फक्त बदक पाहिजे होता तर मी अगदी 10-15 बदकाचे अंडे देखील आता आलेले आहेत आणि आता आम्ही अंडे काढणार साधारण 28 दिवस लागतात म्हणतात त्याला आणि खूड कोंबडी जी आहे ती आम्ही बसवलेली देखील आहे। तर पुढे बघूया बदकाचे अंडे कसे देणार आहे बदक। आता नवीन बदकाचे जे छोटंसं स्टार्टिंग राहणार आहे आणि हवे तेवढे अंडे आहेत तर ते मला त्याच्यापुढे मिळणार आहे आणि जेवढे अंडे आमचे तिने जेवढे अंडे दिले आहेत तर त्यातले मी बदक काही ठेवून घेणार आहे आणि काही तिला देणार आहे। तर आम्ही हा बिझनेस पण हाफ वॉकिंगमध्ये करणार आहोत, कारण बदक इथे मिळत नाही आहे लवकर आणि मिळाले तर निम्मे तिला जाणार आहेत, पक्षी जर वाचले तर निम्मे मला राहणार आहे। हा प्लॅन सक्सेस झाला नंतरची गोष्ट आहे। तर चला नवीन काहीतरी माहिती द्यायची होती तर मी तुम्हाला दिलेली आहे। उद्या नवीन व्हिडिओबरोबर लवकरच भेटू आणि डेली व्हिडिओमध्ये आपण भेटणार आहोत। तर नक्कीच दुसऱ्या ब्लॉगला मी स्टार्ट करणार आहे आणि लवकर भेटूया आपण नवीन व्हिडिओबरोबर लवकरच। तोपर्यंत चला टाटा बाय बाय।